भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तिपीठावर झाला आहे. सदरील संगम निर्गुण मठापासून 2 ते 3 किलोमीटर आहे. या संगमाभोवतीच अष्टतीर्थाचा अधिवास आहे. या संगमात स्नान केल्याने भाविकाची अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित. निर्गुण मठाच्या पादुका दर्शनाअगोदर भाविक संगमावर स्नान करतात. पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते. गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्यवास आहे. ही अष्टतीर्थे पुढीलप्रमाणे आहे. 1. षटकुल तीर्थ, 2. नृसिंह तीर्थ, 3. भागीरथी तीर्थ, 4. पापविनाशी तीर्थ, 5. कोटी तीर्थ, 6. रुद्रपाद तीर्थ, 7. चक्रेश्वर तीर्थ व 8. मन्मथ तीर्थ. भागीरथी तीर्थालाच काशीकुंड असे म्हणतात. एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकरांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले. त्या भक्ताच्या इच्छेने श्री महादेवांनी काशीची गंगा तेथे आणली. श्री पापविनाशी तीर्थावर श्री मत्परहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना श्रींचे साक्षात दर्शन घडले होते. याच तीर्थावर श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या भगिनीला रत्नाबाईला स्नान करावयास सांगितले होते. त्यामुळे तिची कुष्ठादी पापे नाहीशी झाली. श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमंत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनासाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केली. तो पुण्य पावन दिवस होता नरक चतुर्दशीचा. याबाबत सविस्तर माहिती श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात एकूण 49व्या अध्यायात आली आहे. श्री गुरुचरित्रातील 40व्या अध्यायात वर्णन केलेल्या औदुंबराचेही येथे दर्शन घडते. श्री नरहरी नामक ब्राह्मण श्री गुरु आज्ञेने शुष्क काष्ठाला नेहमी पाणी घालत असे. पुढे श्री गुरुकृपेने त्या वाळलेल्या औदुंबराच्या झाडास पालवी आली. इथला श्री नृसिंह सरस्वतींचा विश्रांतीचा कट्टा ही सुप्रसिद्ध आहे. श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संगमावरून गाणगापूर ग्रामात जात येत असताना या कट्ट्यावर बसून विश्रांती घेत असत. श्री महाराजांच्या कृपामृत दृष्टीने फुलून आलेले त्या भाग्यवान शेतकऱ्याचे शेत याच विश्रांती कट्ट्याजवळ आहे. संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षामध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत. हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झालेले आहेत. आपणास कधीही गाणगापुरात येथे जाण्यास योग आल्यास संगमी स्नान करून औदुंबरास 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा नक्की घालाव्यात. आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांचा दिव्य वरदान प्राप्त आहे. या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक गुरुचरित्र या जागृत ग्रंथाचे पारायण करतात. श्री क्षेत्र गाणगापुराच्या भस्माने पिशाच्य बाधा हटते, दृष्टीबाधा नाहीशी होते, रोगराई नाहीशी होते. हे भस्म संकटनाशक, दुरितहारक आहे. परमार्थिक साधकाच्या कल्याणासाठी या भस्माचा उपयोग करतात. संन्यासी वृंद भस्मस्नानासाठी या भस्माचा उपयोग करतात. तर मित्रांनो, आता आपण गणपती आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचं दर्शन घेऊया. तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत या दोघांचंही दर्शन घ्या. प्रत्यक्ष देव गाणगापुरात आहेत म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करीत आहेत. येथे देव आहेत व येथेच थांबले आहेत.